राजकीय घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना आता मंत्रिमंडळाच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि यासाठीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक वायबी चव्हाण सेंटर इथं सुरू आहे। आणि बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपस्थित आहेत आणि यासोबतच अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, संजय राऊत, एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत। शपथविधी सोहळ्यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत राज्य शिष्टाचार विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित होते। बैठकीत उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची रूपरेखा ठरवण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी याबद्दलची माहिती दिली। दरम्यान शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात भेटलेल्या 500 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले। सोबतच बैठकीला सर्व राष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले। भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। भाजप नाही तर शिवसेनेनं महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान केला। आपली विचारधारा, सर्व मूल्य सोडून तिन्ही पक्षांनी सरकार बनवलंय। शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचं कोणतंच आश्वासन दिलं नव्हतं। निवडणुकीआधी झालेल्या प्रत्येक सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपनं सांगितलं होतं, तर शिवसेनेचा विरोध होता, तर मग त्यांनी तेव्हाच का आक्षेप घेतला नाही असा प्रश्नही अमित शहा यांनी विचारला। सोनिया गांधी आणि राहुल गांधी शपथविधीला येण्याची शक्यता कमी असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। पण शरद पवारांनी सोनियांना फोन करून त्यांनी शपथविधीला येण्याची विनंती केली असल्याचं समजतंय। बहुजन विकास आघाडीनेही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत आणि आज बवियाच्या नेत्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय। बहुजन विकास आघाडीने दिलेल्या समर्थनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलंय। अजित पवार धोकेबाज नाही, शंका होती तर अजित पवारांना पक्षात का घेतलं असा खडा सवाल एकनाथ खडसे यांनी भाजपला विचारला आहे। सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकण्यात आल्याचं सांगण्यात एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे आणि तसं म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय। मी नाराज नव्हतो, तेव्हाही नव्हतो, आजही नाही। राष्ट्रवादीचा निर्णय आमचे नेते वडीलधारे घेतील आणि उद्धव ठाकरे ठरवतील कोण हवंय कोण नाही। जो पार्टी निर्णय घेईल तो मला मान्य आहे असं अजित पवारांनी म्हटलं। आज 282 आमदारांनी शपथ घेतली आणि या आमदारांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या। विधान भवनाच्या आवारात आल्यावर सुप्रिया सुळे प्रत्येक आमदाराचं स्वागत करत होत्या। अजित पवार विधान भवन परिसरात येता सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी गळा भेट करून त्यांचं स्वागत केलं। यावेळी सुप्रिया सुळेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही स्वागत केलंय। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आज फडणवीसांनी आमदारकीची शपथ घेतली। 4 दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कालच त्यांना राजीनामा द्यावा लागला। आदित्य ठाकरेंनी आज पहिल्यांदाच आमदारपदाची शपथ घेतली। वरळी मतदारसंघातून आमदार आदित्य ठाकरे निवडून आले होते आणि याआधी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शनही घेतलं आणि त्यानंतर ते शपथविधी सोहळ्यासाठी सभागृहात गेले। रोहित पवारांनी आमदारकीची पहिल्यांदा शपथ घेतली। यावेळी आता खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार। कुठल्याही व्यक्तीनं आणि कुठल्याही पार्टीनं अहंकार बाळगू नये। लोकांच्या ताकदीसमोर कोणतीही ताकद ही नाही। मी भावनिक फेसबुक पोस्ट लिहिली होती, व्यक्तिगत लिहिली होती। काल दादासाहेबांना भेटले आणि मी सुद्धा दादांचा आशीर्वाद घेतला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला कार्यकर्त्यांना काम करायची संधी मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो असं रोहित पवार यांनी म्हटलं। आदिती तटकरेंनी आज पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेतली। आपण अनेक ज्येष्ठ नेत्यांना बघून मोठी झालो, आता प्रत्यक्षात काम करायला मिळणार याचा आनंद होत असल्याचं यावेळी आदिती तटकरेंनी म्हटलेलं आहे। अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर त्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली। मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर ते स्वगृही परतले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही आज आमदारपदाची शपथ घेतली। पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते। अशोक चव्हाणांनीही आज आमदारपदाची शपथ घेतली। अशोक चव्हाण भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। आज आणखी एक धमाल आली अशी प्रतिक्रिया
शपथ घेतल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी दिली. अबू आझमी मुस्लिमांना आरक्षण मागतील तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय असणार हे पाहायचं आहे असा टोलाही नितेश राणेंनी लगावला. नितेश राणेंनी ट्विट केलंय, अब आएगा और मजा. त्यावर मिश्किल प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे. मला दिलेलं मिशन संपलं, माझी जबाबदारी कमी झाली, आता मी उद्यापासून काही तुमच्याशी बोलणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मिश्किलपणे पत्रकारांना उत्तर दिलंय. तसंच मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर शिवसेनेचं सूर्ययान मी म्हटल्याप्रमाणे सेफली लँड झालं याचा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत. नाशिकमध्ये आज शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. विशेष म्हणजे त्यांच्या या आनंदात सहभागी होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्स्फूर्त साथ दिली. कायम एकमेकांवर तोंडसूक घेणारे एकत्र आनंद साजरा करत असल्यानं नव्या राजकीय नांदीची सुरुवात मांडली जाते. उद्धव ठाकरे यांच्या रूपानं महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाल्याचं काँग्रेस म्हणतात, तर शरद पवार हे सच्चे राजकारणी असं शिवसैनिक म्हणतात, तर हा सोनियाचा दिन असं राष्ट्रवादी म्हणते. एकंदरीतच हे सगळेच पक्ष निदान आज तरी एकमेकांचं प्रचंड कौतुक करताना दिसतात. उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित आनंदोत्सव साजरा केला. शहरातील शिवाजी चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. उल्हासनगरमध्ये शिवसेनेची सत्ता असल्यानं शहरात मोठ्या प्रमाणात निधी येऊन विकास होईल अशी आशा या कार्यकर्त्यांना वाटते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला आणि यावेळी कोल्हापूरकरांना जिलेबीही वाटण्यात आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला आहे. कोल्हापुरात यावेळी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके लावून आपला आनंद साजरा करत नव्या सरकारचं स्वागत केलं. राज्यात स्थापन होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या समर्थनार्थ सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने एकच जल्लोष साजरा करण्यात आला. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत या ठिकाणी पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला. दरम्यान उद्या होणाऱ्या शपथविधीसाठीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना साखर भरून नागरिकांनाही साखर आणि पेढ्याचं वाटप, त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केलाय. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवकांसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केलेला आहे. विखेंच्या मतदारसंघात शिवसेनेनं फटाके फोडून हा आनंद साजरा केला. पुण्यामध्ये देखील महाविकास आघाडीच्या नव्या सरकारचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. यावेळी येत्या पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला. गेल्या विधानसभेत भाजपने पुण्यात सेनेला एकही जागा सोडली नव्हती, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. निकालानंतर सगळं चित्र बदललं. सेना सत्तेत तर भाजप सत्तेबाहेर फेकली गेल्यानं पुण्यासह राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये जल्लोषाला उधाण आलं. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती म्हणून मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे विराजमान होणार असल्याने शिवसेनेच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके वाजून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागपुरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकच जल्लोष केलेला पाहायला मिळाला. साताऱ्यातील म्हसवड इथे सिद्धनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. सकाळी दुष्काळी भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं. सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं या गजरात गुलाल, खोबरं उधळत मोठ्या उत्साहात सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवांची मिरवणूक काढण्यात आली. तब्बल 4 लाख भाविक या यात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं अहमदनगर जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर मंदिर शेकडो दिव्यांनी उजळलं होतं. ज्ञानेश्वरांच्या समाधीला 724 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नेवासेमधील ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांनी दीपोत्सव साजरा केला. माऊलींच्या पैसे खांबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली आणि तिथे असणाऱ्या असंख्य दिव्यांनी हा सगळा परिसर उजळून निघाला होता. यावेळी विठ्ठल नामाचा गजर करत सगळ्या भाविकांनी या उत्साहात भर घातली. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या महाद्वारासमोर शंकराचार्य यांचे शिष्य श्री गोविंदानंद सरस्वती स्वामींनी स्वतः रांगोळी काढली. कार्तिकी अमावस्येच्या निमित्ताने त्यांनी भव्य रांगोळी काढत दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा केला. नामदेव पायरी ते महाद्वार घाटापर्यंत विविध रांगोळ्या काढून दीप प्रज्वलित केल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. परगावहून आलेल्या भाविकांनी आणि पंढरपूर वासियांनी दीपोत्सव बघण्यासाठी गर्दी केली.
आषाढी आणि कार्तिकी व्यतिरिक्त या अमावस्येच्या निमित्ताने देखील दीप प्रज्वलित करून भाविकांनी विठू नामाचा गजर केला आणि या गजराने हा सगळा माहोल चांगलाच बहरला आणि भारल्यासारखा वाटत होता। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने माऊलींचं मंदिर फुलांनी सजवण्यात आलं आहे। लाखो सुगंधी फुलांच्या या सुंदर सजावटीने माऊलींचं रूप आणखीनच खुलून दिसत होतं, तर मंदिर परिसरातही फुलांच्या सुगंधाने तो दरवळून निघाला। तर वारकरीही माऊलींच्या या प्रसन्न रूपाचं दर्शन घेऊन तृप्त होताना बघायला मिळाले। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये आजपासून चंपाषष्ठी षडरात्र उत्सवास प्रारंभ झाला। जेजुरी गडकुटात उत्सव मूर्तींना करवीर पीठाचे शंकराचार्य जे आहेत त्यांच्या हस्ते विधिवत पूजा अभिषेक करून उत्साहात आणि धार्मिक वातावरणात बालदरीत घटस्थापना करण्यात आली आणि आजपासून 6 दिवस जेजुरीत षडरात्र उत्सव साजरा केला जातो। दरम्यान उत्सवाचा प्रारंभ करताना आज पहाटेच मुख्य मंदिरात पाकारणी करण्यात आली। मार्तंड भैरव मूर्तीला दही दूध आणि तेलाने स्नान घालण्यात आलं। सभोवताली गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट आज करण्यात आली। सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हातात काही प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन आलंय। खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी हा माल शेतकरी विक्रीसाठी बाजार समितीत आणताना दिसतात, मात्र बाजार समितीच्या आवारात असलेल्या ओट्यांवर नियमित व्यापाऱ्यांचाच माल पडून आहे आणि त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना नाईलाज असतो। त्यांचा शेतमाल बाजार समितीमधील रस्त्यावर उघड्या जागेवर टाकून द्यावा लागतो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसून येतो। चंद्रपूर शहरातील तुकुम भागात असलेल्या पोलीस वसाहतीच्या क्वार्टरमध्ये वाहतूक पोलीस शाखेत कर्मचारी असलेल्या शिपायाचा मृतदेह आढळून आलाय। घरी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय, मात्र पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याचा मुलगा तुषार यानेच त्यांची हत्या केल्याचे उघड झाले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली। गडचिरोलीमध्ये पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानाला यश आले। पोलीस दलाच्या अभियानात 6 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले। यात चातगाव दलम कमांडर पाठोपाठ कसनसूर दलम कमांडोरनेही आत्मसमर्पण केले। दरम्यान या 6 आत्मसमर्पित माओवाद्यांवर शासनाने 31,50,000चं बक्षीस जाहीर केलं होतं। पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 1 पुरुष आणि 5 महिला माओवाद्यांचा समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातल्या धाबा इथे एका जंगलामध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। काल सायंकाळी ही वाघीण धापा टाकत असलेली रोपवाटिकेच्या एका टोकावरच्या नाल्याच्या काठावर आढळली होती आणि या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या बचाव पथकाने बचाव पथकाला ही माहिती देण्यात आली, पण दुर्दैवाने बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच या वाघिणीचा मृत्यू झाला होता। पुणे पात्रस घाटात शिवशाही बसला झालेल्या अपघातानंतर शिवशाहीची अपघातग्रस्त सेवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि कारण गेल्या 3 वर्षात या कंत्राटी बस सेवेला तब्बल 550 अपघात झाले असून यात 50हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला। ही बस सेवा कंत्राटदारांमार्फत चालवली जाते। गेल्या 3 वर्षात शिवशाहीच्या अपघातांचं प्रमाण तब्बल 5 पटीने वाढले आहे। पानिपत सीमेच्या अडचणीत वाढ झाली आहे। दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, विश्वासराव पेशवा, इब्राहिम खान गार्दी यांच्यासह 48 सरदार घराण्यांनी या सिनेमाला विरोध दर्शवलाय। पुणे जिल्हा दिवाणी न्यायालयात निर्मात्यांविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे। उच्च न्यायालयात ही रीट फाईल करणार असल्याची माहिती मिळत आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल लांजा तालुक्यातल्या गुविळ गुरववाडी इथं घडलेली आहे। दीपक गुरव आजारी असल्याने घरात ते एकटेच राहत होते। जेवण गरम करण्यासाठी गुरव यांनी गॅस शेगडी सुरू केली असता लिकेज होणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि या घटनेत दीपक गुरव यांचा होरपळून मृत्यू झाला असून गुरव यांचं पूर्ण घर आगीत भस्मसात झालंय। त्यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।